पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। बंडखोर सेना पक्षात 6 जणांची घर वापसी तर 6 नव्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश। ताकदीने पक्ष वाढवण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार। रविवारी सांगली येथे पदग्रहण व महत्त्वपूर्ण बैठक। मिरज दिनांक 2 जुलै 2025। नव्या जुन्यांसह बंडखोर सेना पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये ताकदीने वाढवण्याचा निर्धार मिरज येथे झालेल्या पक्षाच्या तातडीच्या बैठकीत करण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे होते। यावेळी 6 जणांनी नव्याने बंडखोर सेना पक्षात जाहीर प्रवेश केला तर 6 जणांनी बंडखोर सेना पक्षात घर वापसी केली। त्यामध्ये सिद्धप्पा खांडेकर, कुमार वाघमारे, लक्ष्मण माळी, डॉक्टर राजेंद्र खांडेकर, राजकुमार करजवाड, मारुती पांढरे यांचा सहभाग आहे। तर नव्याने प्रवेश केलेल्यांमध्ये निशिकांत तिरमारे, नवनाथ पवार, बापू साळे, अनिल सिंदूर, प्रकाश बंडगर, मेजर विजय जाधव पाटील यांचा समावेश आहे। या सर्वांचा सत्कार व पदग्रहण समारंभ रविवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात येणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद आवळे यांनी सांगितले। या बैठकीस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद आवळे, सांगली महानगर क्षेत्र प्रमुख बाळासाहेब भंडारे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय लोखंडे, पुणे जिल्हा अध्यक्ष संजय खांडेकर, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आलेश नांगरे, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे, हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष राहुल देडे, वडगाव शहर अध्यक्ष अजय साळवे, सुशांत आवळे, भालचंद्र दबडे, रोहित दबडे, विकास कांबळे, दुंडाप्पा यळमळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी सांगली व मिरज येथील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।